हे आमच्या घराजवळचं एक छोटंसं गाव आहे, तिथे शंकराचं मंदिर आहे आणि तिथेच आम्ही अभिषेक करायला आलो होतो. आज श्रावणी सोमवार आहे, पहिला सोमवार. छान हिरवगार झाडं, मस्त थोडंसं धुकं पडलंय, पाऊस थांबलाय, त्यामुळे आम्ही पटकन अभिषेक करून आलो. मग गाई कसं झालं अभिषेक? शांतपणे, गर्दी नाही, गर्दी नसते संध्याकाळची, त्यामुळे आम्ही मुद्दाम संध्याकाळीच येतो, कारण सकाळी बरीच गर्दी असते. काय असेल? तीळ आहे. तर नेक्स्ट ह्याला आपण तीळ आहे, तर मग आपण बघू. नेक्स्ट मंडेला पण मी टाकेनच व्लॉग नक्की. तर मी आता तुम्हाला आमची टाउनशिप दाखवते, किती छान आहे. हे पहिले इथे गार्डन होतं आणि इथे आम्ही खेळून खेळून लहानाचे मोठे झालोय. हे ॲक्च्युली इथे कोण राहत नाही, त्यामुळे हा आमचा जुना यू आहे, जिथे आम्ही खूप खेळलोय, रडलोय, पडलोय, सगळं केलंय. आणि हे जे इथे दिसतंय हे जुनं घर होतं आमचं. खूप खूप छान छान मेमोरीज आहेत इथल्या. नाही काय म्हणशील? म्हणजे खूपच छान वाटायचं. काय सांगशील त्या घराबद्दलही? त्या घरामध्ये खूप आठवणी आहेत की तिथून दुसरं आयुष्य सुरू झालेलं. म्हणजे लग्न आई नेहमी म्हणते आयुष्याचे 3 टप्पे असतात, एक बालपण, एक मॅरिड लाईफ आणि आफ्टर रिटायरमेंट, असे 3 टप्पे असतात. त्यातला दुसरा टप्पा बोलती आई इकडे चालू झाला. तर मगाशी मी हे बोलत होती की तो जो आमचा यू आहे तिथे आम्ही खूप खेळलोय, खूप म्हणजे लहानाचे मोठे तिथे झालंय. तर आता तो एरिया जास्त डेव्हलप नाहीये, तिथे कोणी राहत नाही. आणि आई पण हेच बोलत होती की आयुष्यातला दुसरा टप्पा तिचा तिथे चालू झालाय. काय म्हणते तू नेहमी, शून्यातून संसार उभा केलाय तिने. आणि शेजारी पाजारी खूप चांगल्या होत्या माझ्या सगळ्या मैत्रिणी. आम्ही खूप सण वगैरे एकत्र साजरी केलेली आहेत. खूप आठवण आहेत त्या यूमध्ये आणि आयुष्यभरासाठी मेमरीज आहेत. आता तरी आम्ही सगळे मोठे झालो आहे आणि आमच्यामुळे ह्यांचा ग्रुप पण सगळा बिझी झाला आहे, सगळे इकडे तिकडे राहायला गेले, त्यामुळे एवढं कधी होत नाही भेटणं वगैरे. पण तिथे राहत होतो ना तेव्हा मी खूप मजा केली. आम्हाला तरी काय कळत नव्हतं, आम्ही लहान होतो, पण आईने खूप मजा केली आहे. डान्स कॉम्पिटिशन, कोजागिरी असू दे, 31st असू देत, सगळं मस्त सेलिब्रेट केलं ना आई? हो, खूप छान दिवस होते ते. आता पण छान दिवस आहेत, पण पूर्वीचे सगळे लोक, जुने चांगली लोक गेली, त्याच्यामुळे आता जराशी थोडंसं कमी झालं आहे. पण तरी मजा येते टाउनशिपला मजा येते. पण आता थोडंसं वाटतंय की आता 1.5 वर्षानंतर बाबांची रिटायरमेंट आहे, त्यामुळे आम्हाला टाउनशिप सोडावी लागेल. तर त्याचंच थोडंसं दुःख आता चालू झालंय. तर भेटू आपण पुढच्या सोमवारच्या व्लॉगमध्ये. पुढच्या सोमवारी कोणती शिवमूठ आहे तर आईने सांगितलं तीळ आहे, तर मग आपण तेव्हा भेटूयात. बाय बाय. बाय बाय. व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.